युट्यूबवर व्हिडिओ बघत असताना खाली फीडमध्ये असंच एका ब्लॉगरचा व्हिडिओ बघितला आणि क्युरिओसिटी म्हणून त्याच्यावरती क्लिक केला आणि क्लिक केल्यानंतर कळलं की त्या ब्लॉगरला 2 बायका आहेत आणि त्या 2 बायकांना घेऊन तो बरेचसे व्हिडिओ क्रिएट करतो. त्या 2 बायकांसोबत संसार कसा करतोय हे तो त्याच्या ब्लॉगिंगमध्ये दाखवत असतो. त्यांच्यासोबत खाणं असू दे, उठणं असू दे, बसणं असू दे आणि त्यांचा पूर्ण ब्लॉग बघितला. त्याच्यानंतर तो ब्लॉग बघत असताना त्याच्याच खाली किंवा त्याच्याच फीडमध्ये आणखी एक व्हिडिओची लिंक आली आणि ती लिंक होती एका खूप मोठ्या ब्लॉगरची जो युट्यूबवर गेल्या 7-8 वर्षापासून ब्लॉगिंग करतोय. आणि त्याचं ब्लॉगिंग जेव्हा त्याचा जो व्हिडिओ ओपन केला त्याच्या व्हिडिओमध्ये असं दिसलं की तो जो ब्लॉग बनवतोय तो काहीतरी आय थिंक नवीन घर बनवतोय आणि त्या घराचं इंटेरियरचं पूर्ण इंटेरियर तो कसं करतो याची माहिती तो ब्लॉगिंगमध्ये देत होता. आणि त्याचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्याच्याच खाली बरेचसे ब्लॉगरची फीडमध्ये व्हिडिओ यायला लागले आणि त्याच्यापैकी रॅन्डमली एका व्हिडिओवर क्लिक केला आणि तिथे असं दिसलं की एक कपल आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे कुकिंगचे व्हिडिओज बनवतात आणि कुकिंगचे व्हिडिओ बनवता बनवता बऱ्याचशा ब्रँड्सची ते लोक मार्केटिंग सुद्धा करतात. कदाचित त्याच्यामधून त्यांना उत्पन्न येत असावं. आता हे मी तुम्हाला का सांगितलं की ब्लॉगिंग रिलेटेड युट्यूबवर ब्लॉगिंगची एक वेगळी इंडस्ट्री आहे आणि बऱ्याचशा लोकांनी स्वतःच्या घरातले व्हिडिओ किंवा ब्लॉगिंग करून करून बरेचसे पैसे कमावले. अर्थात त्यांनी किती कमवले काय कमवले तो वेगळा विषय आहे. मला ते सांगायचं असं आहे की हे जे ब्लॉगर आहेत किंवा बरेचसे लोक ब्लॉगरला फॉलो करत असतात. म्हणजे आज तुम्ही युट्यूब ब्लॉगर्सचे जर फॉलोअर बघितले तर ते ब्लॉगर्सचे फॉलोअर अराउंड कोणाचे 1 मिलियन आहेत, 2 मिलियन आहेत, 5 मिलियन आहेत, 10 मिलियन आहेत, 20 मिलियन, अक्षरशः 30 मिलियन असणारे युट्यूबर ब्लॉगर्स आहेत. काही इंटरनॅशनल आहेत, काही भारतातले आहेत, तर काही महाराष्ट्रीयन आहेत. आता काही ब्लॉगर खरंच जेन्युन आहेत म्हणजे जे रोजच्या लाईफमध्ये जे ते करत असतात किंवा जे ऍक्च्युअल रिअल लाईफ आहे ते दाखवत असतात. पण काही ब्लॉगर युट्यूबवर फेक लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोललो की मी एक ब्लॉगर तो त्याच्या घराचं रिनोव्हेशन करत होता आणि इंटेरियर बनवत होता आणि मी जेव्हा या व्हिडिओसाठी रिसर्च करत होतो त्या ब्लॉगरची जाऊन मी प्लेलिस्ट बघितली. त्या ब्लॉगरने याच्या अगोदर भूतकाळामध्ये 5 ते 6 वेळा त्याच्या घराचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी त्याने तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि एव्हरी टाइम लोक बघतात आणि त्याला व्ह्यूज सुद्धा येतात. किंवा लोकांना एंगेज करून ठेवण्यासाठी नवनवीन गोष्टी परचेस करणे किंवा रेंटवर घेतलेल्या वस्तू स्वतः विकत घेतलेल्या आहे असं सांगणे, लोकांची दिशाभूल करणे हे ब्लॉगर लोक अगदी सहजपणे करतात. आणि एक्सपेन्सिव्ह परचेस जेव्हा करतात तेव्हा त्याचा तो एवढा गाजावाजा करतात अक्षरशः की म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं अचीव्ह केलेलं आहे किंवा त्यांनी काहीतरी असं अचीव्ह केलेलं आहे की जे या जगात कोणीच करू शकत नाही. आता एक्सपेन्सिव्ह परचेस करावी की नाही हा ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे किंवा त्याने त्या ब्लॉगिंगमध्ये दाखवावं का नाही दाखवावं हा त्या ब्लॉगरचा वैयक्तिक विषय आहे. मला ते सांगायचं असं आहे की तुम्ही एक्सपेन्सिव्ह परचेस करा, तुमच्या ब्लॉगिंगमध्ये दाखवा सुद्धा, पण ते खरंच जेन्युअनली परचेस करा, ते रेंटवर घेऊ नका. बरं तुम्ही जे परचेस केलंय त्याची तुम्हाला जेन्युअनली नीड आहे की तुम्ही फक्त युट्यूबच्या व्हिडिओ रिव्ह्यूज आणण्यासाठी ते परचेस केलंय किंवा ती वस्तू रेंटवर आणलेली आहे. मग ती एखादी गाडी असू शकते, एखादी घरातली वस्तू असू शकते, काही असू शकतं. हल्ली तर बरेचसे युट्यूबर्स आयफोन घेतात आणि त्या आयफोनच्या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवतात. म्हणजे हा तर ट्रेंडच झालेला आहे. आयफोन नवीन घेतला की त्याचा बनव व्हिडिओ टाक युट्यूबवर आणि व्हिडिओज ग्रॅब कर, मोस्टली ब्लॉगिंगवाले. मी त्याच्या विरोधात नाहीये. तुम्ही एखादी वस्तू परचेस करतात ऑब्व्हियसली तुमच्या सबस्क्रायबरला व्ह्युअर्सला तुम्ही दाखवायला पाहिजे. तुम्ही तुमच्या व्ह्युअर्स सोबत ऑनेस्ट राहणं तेवढंच गरजेचं आहे. पण जेन्युअन जर तुमची नीड असेल तरच त्या वस्तू परचेस करा. उगाच व्ह्युअर्सला दाखवायला किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा तुम्ही काय काय परचेस करू शकता हे दाखवण्यासाठी वस्तू परचेस करू नका. कारण तुम्हाला अख्खं जग बघताय आणि तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट युट्यूबवर टाकता आणि लोक त्याला बघतात तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये काय मेसेज जातो याचा पण विचार करा. कारण म्हणजे सोशल मीडिया हा असा आहे की लोक त्याला फॉलो करतात आणि तेच गोष्टी त्यांच्या रिअल लाईफमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. तर जेव्हा ते लोक रिअल लाईफमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या ज्या युट्यूबरने दाखवलेलं जी गोष्ट आहे त्याच्या ब्लॉगिंगमध्ये ती खरी आहे का खोटी आहे ही देव जाणे. पण जेव्हा तो रिअल लाईफमध्ये अप्लाय करतो कदाचित त्याच्या ज्या अपेक्षा असतात किंवा त्यांनी जे बघितलेलं असतं तसं न होता वेगळंच काहीतरी घडतं. किंवा मी या व्यक्तीला फॉलो करतो आणि या व्यक्तीने ही वस्तू घेतली आणि ही वस्तू घेतल्यामुळे त्याच्या आयुष्यात असं झालं, त्याला असा फायदा झाला म्हणून मी पण माझ्या आयुष्यामध्ये ही वस्तू परचेस करतो आणि ही वस्तू परचेस केल्यामुळे मला पण फायदा होईल. त्यामुळे कॅपॅसिटी नसताना ती व्यक्ती EMI वरती वस्तू घेते आणि EMI वरती वस्तू घेतल्यानंतर ती वस्तू घरामध्ये पडून राहते आणि नको त्या वस्तूची तो EMI भरत बसतो आणि तिचा काहीच यूज करत नाही. तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे युट्यूब ब्लॉगर्स आहेत ते म्हणजे समाजामध्ये तुम्ही
एका प्रकारे तुम्ही मेसेज देतायत किंवा जी लोक तुम्हाला बघतायत ती लोक तुम्हाला कॉपी करण्याचा प्रयत्न करत सुद्धा असतील, किंवा तुम्ही त्या लोकांचं एंटरटेन करतायत तर तुम्ही त्या लोकांना काहीतरी व्हॅल्यू देतायत, त्या लोकांची दिशाभूल करू नका. त्या लोकांना काय चांगलं देता येईल आणि तुम्ही दिलेल्या कंटेंटमुळे समाजामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, लोकांमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदल होईल आणि लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा कसा फायदा करून घेता येईल हे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा. आता बरेचसे मी म्हणजे या व्हिडिओचा रिसर्च करत असताना बरेचसे व्हिडिओज मी अशी बघितले की पर्पजफुली काहीतरी खोट्या नात्याचं चित्र क्रिएट केलं जातं, आणि जेव्हा खोट्या नात्यांचं चित्र क्रिएट केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अशा गोष्टी काहीतरी विचित्र केल्या जातात फक्त युट्यूबचे व्ह्यूज मिळवण्यासाठी. म्हणजे एवढा खटाटोप हा असं जेन्युअनली असं मला तरी वाटत नाही. म्हणजे बरेचसे, आता मी नाव घेणार नाही काही युट्यूबर्सची इथे मुद्दा म्हणून, पण बरेचसे युट्यूबर्स मग बायकोसोबत काही विचित्रच चाळेकर किंवा घरामध्ये विचित्रच काहीतरी प्रँक कर, म्हणजे घरातल्या मोठ्या लोकांना मुद्दामून राग आणण्यासाठी, त्यांची रिॲक्शन कॅप्चर करण्यासाठी त्यांच्यासोबत विचित्र पद्धतीने वाग असं. तर म्हणजे या व्हिडिओच्या नादामध्ये किंवा या प्रँक करण्याच्या नादामध्ये किंवा युट्यूबवर व्ह्यूज करण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांची इमेज सुद्धा सोशल मीडियावर खराब करतायत. आणि इनडायरेक्टली तुम्ही म्हणजे हे जरी खोटं असलं किंवा स्क्रिप्टेड जरी असलं तरी तुम्ही काय मेसेज देतायत त्या व्हिडिओजमधून हे सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तर बरेचसे मी व्हिडिओज बघितले की फॅमिली मेंबर्समध्ये नको ते चॅलेंज घेतात आणि त्या चॅलेंजचा व्हिडिओ ते बनवतात. आता एका अर्थाने ते चॅलेंज जर खरंच इंटरेस्टिंग असेल किंवा एंटरटेनिंग असेल तर चांगली गोष्ट आहे, पण कसेही वेडेवाकडे विचित्र चॅलेंज घ्यायचे आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि युट्यूबवर टाकायचा, त्याच्यामुळे काय मला नाही वाटत काही अचीव होत असेल, फक्त युट्यूबचे व्ह्यूज त्यांना मिळतात. तर एखादं चॅलेंज तुम्ही युट्यूबवर टाकता आणि सेम चॅलेंज जर तुमचा एखादा व्ह्यूवर बघून जर तो त्याच्या घरात करत असेल आणि त्याची जर कुठली मानसिक हानी असू दे किंवा त्याचं एखादं फायनान्शियल असू दे किंवा त्याचं एखादं फिजिकल नुकसान जर झालं तर त्याला कोण जबाबदार? म्हणजे तुम्ही युट्यूब त्याला जबाबदार ऑब्व्हियसली ब्लॉगर तर नसणारच आहे. याच्यासाठी जो ब्लॉग बघतोय म्हणजे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना पण स्मार्ट बनावं लागेल. नो डाऊट व्ह्यूअर्स हे ऑलरेडी खूप स्मार्ट असतात, त्यांना सांगायची गरज नसते, त्यांना माहिती असतं कुठल्या व्यक्तीला कधी फॉलो करायचं आणि कधी अनफॉलो करायचं. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे ब्लॉगर लोक युट्यूबच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळवण्यासाठी नको ते चॅलेंज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मित्रांसोबत म्हणजे चॅलेंजिंग व्हिडिओ करतात आणि त्याच्यामुळे एक वेगळा मेसेज समाजामध्ये जातो. जर त्या पॉझिटिव्हली करत असतील तर चांगली गोष्ट आहे, समाजामध्ये पॉझिटिव्ह मेसेज जाणार आहे. पण ते एखाद्या निगेटिव्ह गोष्टी करत असतील आणि निगेटिव्ह जर प्रँक करत असतील, असे प्रँक करत असतील ज्याला लहान मुलं फॉलो करतात किंवा लहान मुलं बघून त्यांच्यावर काहीतरी वाईट परिणाम होत असेल तर अशा गोष्टी शक्यतो ब्लॉगर लोकांनी टाळल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये तुम्ही जर ब्लॉगिंगमध्ये बघितलं तर ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. याच्यामध्ये घरामध्ये फॅमिली ब्लॉगिंग करणारी लोक वेगळी आहेत, फूड ब्लॉगिंग करणारे लोक वेगळी आहेत, ट्रॅव्हलिंगवाले वेगळे आहेत, बायसिकलवर तुम्हाला महाराष्ट्र किंवा देश दाखवणारे लोक वेगळी आहेत, किंवा मोटरसायकलवर किंवा बाईकवर तुम्हाला जग दाखवणारे लोक वेगळी आहेत. प्रत्येकाचा अजेंडा हा वेगवेगळा असतो. काही जेन्युअन लोक आहेत याच्यामध्ये जे खरंच काहीतरी जेन्युअनली व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये म्हटलं तर जे मोटो ब्लॉगर आहेत किंवा जे बाईकवर ब्लॉगिंग करतात, नवीन ठिकाणी एक्सप्लोर करतात आणि लोकांना त्याच्याबद्दल माहिती देतात, किंवा जे ट्रॅव्हलर आहेत ट्रॅव्हलिंग रिलेटेड ब्लॉग जे म्हणतात त्यांची माहिती खरंच उपयुक्त असते. जर तुम्ही फिरायला जाणार असाल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणाची माहिती पाहिजे असेल किंवा फूड रिलेटेड असू दे, नवीन रेसिपीज असू दे, सगळेच वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण जेन्युअनली काही चांगली क्रिएटर्स सुद्धा आहेत. तर या क्रिएटर्स लोकांचं तर म्हणजे खरंच आभार, ते युट्यूबवर चांगलं कंटेंट टाकतात. पण याच्यासोबत जे म्हणतात ना, ओल्यासोबत सुक्यासोबत ओलं सुद्धा जळतं, तसला हा प्रकार आहे. काही लोक युट्यूबला एक अर्निंगचा एक सोर्स समजतात. म्हणजे नो डाऊट युट्यूब हा अर्निंगचा सोर्स आहेच, पण युट्यूबवरून अर्निंग करताना आपण कुठेतरी मर्यादा ठेवली पाहिजे. झटपट व्ह्यूज मिळवण्याच्या नाद्यामध्ये ती बॉर्डर लाईन क्रॉस होता कामा नये. मग ते तुमचा फॅमिली मेंबर असो, तुमची मैत्रीण असो, मित्र असो, ती तुम्ही थीन लाईन मेंटेन करायला पाहिजे. वेडेवाकडे विचित्र असे प्रँक्स वगैरे करू नका. तुमच्या सबस्क्रायबरला मिसगाईड करू नका. सबस्क्रायबरला स्क्रिप्टेड व्हिडिओ दाखवून व्ह्यूज मिळवून काही होणार नाहीये. अल्टिमेटली तुम्ही सबस्क्रायबरचा विश्वासघात करत आहात किंवा समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरेल असे कुठलेही व्हिडिओ बनवू नका. चुकीचे प्रँकचे व्हिडिओ बनवू नका. तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं तर बरेचसे असे नवरा बायकोनीच एकमेकांसोबत किसिंगचे प्रँक केलेले आहेत किंवा एक्सला कॉल करून बायकोची रिॲक्शन कॅप्चर करायची, असे वेडेवाकडे विचित्र प्रँक केलेले आहेत. ते एंटरटेन म्हणून बघितलं तर चांगली गोष्ट आहे, पण त्याचा इनडायरेक्टली एखाद्या फॅमिलीवर किंवा एखादा अंडर एज मुलगा जर तुमचा व्हिडिओ बघत असेल
तर तो काय त्याच्यामधून मेसेज घेईल हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि बरेचसे मी ब्लॉगर्स बघितले की ते त्यांच्या लहान मुलांचे व्हिडिओ युट्यूबवर बनवून टाकतात आणि त्याच्यामधून व्ह्यूज ग्रॅब करतात. आता मला याला माझा स्वतःचा वैयक्तिक याला काही असा विरोध असं स्पेसिफिक नाही, पण मला असं वाटतं स्वतःला की त्या मुलांची ना इतक्या लवकर डिजिटल फुटप्रिंट नका तयार करू. म्हणजे तुम्ही त्यांचं बालपण एन्जॉय करायचं सोडून तुम्ही ते व्हिडिओ बनवण्याच्या मागे एवढे बिझी झालेले आहात की तुम्ही त्या मुलांचं बालपण एन्जॉय करणं विसरलेले आहात. त्यामुळे त्या मुलांचं बालपण एन्जॉय करा. लोकांना तुमचं बाळ कसं होतं, हे कसं मोठं होतं हे दाखवण्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष ते अनुभव करा. व्लॉगिंग वगैरे तर आयुष्य खूप मोठं आहे, ते चालू राहील. पण मुलांचा जो निरागस म्हणजे इनोसेन्स जो असतो तो जपा. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याची गरज नाहीये आणि लोकांना दाखवण्याची गरज नाहीये. नो डाऊट ज्या गोष्टी चांगल्या असतील, ज्या गोष्टी इतरांना मदत करतील त्यांचं बाळ वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या बाळाला हेल्थ रिलेटेड माहिती देण्यासाठी किंवा त्यांचं बाळ ग्रो करण्यासाठी, त्या गोष्टी नक्कीच टाका. पण ज्या अशा अननेसेसरी व्हिडिओज असतात, अननेसेसरी गोष्टी ब्लॉगिंगमध्ये इन्क्लूड करणं टाळा. माझं तरी असं म्हणणं आहे. तुमच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तीची टिंगलटवाळी करणं टाळा. एक खूप मोठा ब्लॉगर आहे, मी इथे नाव नाही घेणार, मी मुद्दामून नाव घेणं टाळतो कारण हल्ली आपल्याकडे टॉलरन्स लेवल खूप जास्त कमी झालेली आहे. लोकांना स्वतःची चूक आहे हे ऍक्सेप्ट करायचं नसतं आणि हे ऍक्सेप्ट जरी केलं तरी त्याच्यामध्ये सुधारणा करायची लोकांची तयारी नसते, कारण त्यांना माहिती आहे की चुका केल्यानंतर व्ह्यूज जास्त येतात किंवा चुकीचं किंवा निगेटिव्ह गोष्ट समाजामध्ये खूप लवकर पसरते. तर त्या ब्लॉगरबद्दल सांगायचं म्हटलं तर तो ब्लॉगर त्याच्या ड्रायव्हरसोबत व्हिडिओ क्रिएट करतो आणि व्हिडिओच्या नादामध्ये तो त्याच्या ड्रायव्हरसोबत बऱ्याच वेळा मिसबिहेव करतो आणि त्याला असं वाटतं की हे करून त्याला जास्त व्ह्यूज मिळत असावे किंवा व्ह्यूज मिळतील असं. नो डाऊट त्याला व्ह्यूज मिळतात सुद्धा, कारण निगेटिव्ह गोष्टींकडे लोक लवकर अट्रॅक्ट होतात. पण एका अँगलने तुम्ही विचार करा की अशी निगेटिव्हिटी खरंच आपल्या समाजाला हवी आहे की नाही हवी आहे, म्हणजे किती फायदा करणारी आहे आणि किती घातक आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ब्लॉगरला फॉलो करत असाल तो कुठल्या प्रकारचं, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलता बोलता कुठल्या प्रकारच्या टिप्स देतोय, कुठल्या प्रॉडक्टचं प्रमोशन करतोय, कुठले एक्सपेन्सिव्ह परचेस करतोय हे काळजीपूर्वक बघा. त्या गोष्टी जो करतोय तो जाणून बुजून त्याला एखाद्या ब्रँडने ब्रँड प्रमोशन करायला दिलंय किंवा तो स्वतः जेन्युइनली ते प्रॉडक्ट वापरतोय आणि बरेच दिवस वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगतोय तर ती चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या ब्रँडचं प्रमोशन त्याला पैसे भेटतंय म्हणून तो ब्रँडचं प्रमोशन करतोय आणि तो तुम्हाला ते वापरायला सांगतोय. त्या ब्रँडचं प्रमोशन करण्या अगोदर त्याने त्या ब्रँडबद्दल नीट वाचलेलं आहे की नाही आहे, त्या प्रॉडक्टमध्ये कंटेंट काय आहे, माझे व्ह्युअर्स जर याला वापरतील तर माझ्या व्ह्युअर्सला फायदा होईल की तोटा होईल, त्यांच्या हेल्थवर काय परिणाम होईल, त्यांची मेंटल किंवा त्यांची जी मानसिक स्थिती आहे ती योग्य राहील नाही राहील, सगळ्या गोष्टींचा तुम्ही व्लॉग बघताना विचार केला पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.